नमस्ते शेतकरी मित्रांनो, आपण आज आपल्या शेतातनं खाली चाललो आहे. हा आमचा ऊस आहे 265 हे जवळजवळ 3-3.5 एकर क्षेत्र आहे. आत्ताच याची पक्की बांधणी झालेली आहे. पक्की बांधणी झाली आहे. आता एक पाणी पण झालं आहे त्याला नदीचं. फुटवे चांगले आहेत सध्या. पूर्ण क्षेत्र 3 एकर आहे. आता आपण चाललो आहे गहू बघायला. गव्हाला पाणी सोडून एक 8-10 दिवस झालं, त्याच्यामुळं गावाकडे आलो नव्हतो म्हणून गहू बघायला निघालो आहे. तर हळूहळू आपण आपल्या शेताकडे जाता जाता ऊस बघत जायचं आहे. आपण आमचे मोठा ऊस आहे ते शेजाऱ्याच आहे. हे आपला ऊस आहे. बघत जायचं आहे. आपण खाली बघत गावाकडे निघालो आहे. आपण थोड्याच अंतरावर आहे. आता आपण चालत चाललो आहे. सकाळी शेताकडे एक फेरफटका मारला म्हणजे दिवस कसा छान जातो. आणि काय तर नवीन काहीतरी ह्या शेतात बघायला मिळतं आहे. कुठल्याही शेतात असू दे. आणि काळ्या आईची सेवा फिरून जरी गेलं तरी सेवा केलं नाही. आलो आहे आपण गावाजवळ आलो आहे. हळूहळू जायचं. ऊस बघा, जाता ऊस बघा, खूप चांगला ऊस आहे. हा उंच आत्ता 3-4 महिने झाले. ऑगस्ट 15ला केलेला आहे. ऑगस्ट 15मधलं आमच्याकडं अडसाली म्हणतात त्याला. 15 ऑगस्टच्या दरम्यान केलेली लावण आहे. 0205 जाती चांगला आहे ऊस. चालू आपण गावाकडं हळूहळू. व्हिडिओ मोठा होणार आहे, जरा फास्ट चालतो. गावाकडं हळूहळू चालू आला. आता जवळ झालं आहे. 50-60 फुटावर आहे गावापासून. तोपर्यंत तुम्ही ऊस बघून घ्या. मला ऊसाचे हे दाखवतो जरा, फुटवे वगैरे. 0265चे फुटवे दाखवते बघा. फुटवे तिथे एकरी कमीत कमी 80 ते 90 टन एकरी टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. सगळं ऊस तसंच आहे. ते भोंड्यावर चढून मी दाखवते बघा. सगळं ऊस लांबपर्यंत ऊस आहे. घरापर्यंत आमच्या ऊसच आहे. घरापर्यंत लावून आहे. हळूहळू आपण खाली गावाकडे जाते. आता स्वच्छता आहे. आत्ता बांधणी केली आहे. एक पाणी झाले. आता हळू बारीक तण उगवा लागले. आता बारीक तण आहे. आता भांगून घ्यायला लागेल, नाही तर औषध मारून हे करायचं. चालू आपण गावाच्या जवळ आलो. आता अजून ओल भरपूर आहे. परवाच पाणी झालं या ऊसाला. बांधणीनंतर पहिलं पाणी झालं. बांधणीला रासायनिक लागवड टाकून बांधणी केलेली आहे. ऊस चांगला आहे. चांगला पोसावला आहे ऊस सध्या. त्यानंतर गव्हाला आपण पाणी सोडलं होतं. गावाकडे बरेच दिवस आलो नाही. नंतर आता गावाकडे आज आलो. ही पाठ आहे. ओला आहे अजून. पाठ भरपूर ओला आहे अजून. ऊस बघा. ऊस जसे हे 3-3.5 एकर क्षेत्र आहे. दिसते बघा. आत्ताच बांधणी झाली आणि एक पाणी झालं इथं. आणि हा आता आपला गहू. गव्हाकडं आपण आलो आहे. बघा गहू मस्त झालं आहे. गहू पाणी झाल्यावर जास्तच चांगलं दिसायला लागलं आहे. लोंबे पण आता जास्त झालेले आहेत. फुटवे होऊन लोंबे आले आहेत त्याला. भरपूर लोंबे आल्यात. किती लोंबे आहेत तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 27 हे आहे त्याला. म्हणजे लोंबे आहेत 27 आहेत. 27 काय बी आपण घातलेलं नाही. त्याला फुटवा होतोय. आलं लक्षात. फुटवा त्यात जरा प्लॉट बघूया आपण. त्याचा गव्हाचा चांगला आला आहे. गहू एक नंबर गहू आहे. याच्या साईडला 265 ऊस आहे. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी दाखवले. त्यावेळेला गहू लहान होता, पाणी चालू होतं. आत्ता गहू खूपच चांगला दिसायला लागला आहे. बघत पुढं जाऊ आपण. गहू प्लॉटच बघा पूर्ण तुम्ही. किती सुंदर पसवला आहे. दृष्ट लागावे असं फसवलं आहे. आणि ऊससुद्धा चांगला यायला लागला आहे. ऊस बघा. गहू बघा. लोंबे बघा. किती सुंदर लोंबे पडल्यात. आणि चांगल्या लोंबे आहेत. बेस्ट लोंबे पडले. बेस्ट. त्यावेळेला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्लॉट दाखवू शकलो नाही.
पण आता पूर्ण प्लॉट दाखवतो इथं उभा राहून तुम्हाला. ती पिवळं ऊस दिसतंय बा पुढं तिथंपर्यंत आहे. ते कमीत कमी 400 फूट लांब आहे. 400 फूट ऊस पण चांगला पोसावा लागला आहे आता. परवा लागवड पाणी सगळं झालं याला. लागवड टाकल्यानंतर परत आम्ही आलो नव्हतो इकडे. पाणी झाल्यानंतर आलो नव्हतो, आठवडा झाला आता. म्हणून आता जाऊन बघून जरा फेरी मारून जाऊन आलो आहे. त्याला तसंच तुम्हाला पण त्याची माहिती व्हावी जरा, म्हणून सगळा प्लॉट तुम्हाला दाखवा लागलो आहे. चांगला आहे प्लॉट. गहू कसा पसवला, बेस्ट पसवला एक नंबर. तर या 100 एकरमध्ये कमीत कमी जिथं जिथं गहू आहे त्या सगळ्या गावात आमचं 1 नंबर गहू आहे असं माझं मत आहे. आणि बरेच शेतकरी बघतात आणि सांगतात होय तुमचा गहू चांगला आहे, गहू चांगला आहे म्हणतात. खरंच गहू चांगला आहे, खूप सुंदर आहे गहू. तुम्ही बघायचं आता इथे एक आपण उगाच गव्हाचं एक हे आहे, मोजे किती अंदाजे मोजायचं. 2 4 2 4 4 आणि 4 8 4 त्रिकम 12 अहो 4 चौक 16 17 18 18 18 18 आणि 4 22 22 22 आणि 5 27 27 आणि 5 7 आणि 5 12 32 32 32 आणि 5 32 आणि 5 37 37 आणि 4 37 आणि 4 41 41 आणि 41 आणि 41 49 कमीत कमी 50 लोंब्या आहे त्याला एका ह्याला. एवढे काय 50 बी घातलेलं नसते त्यात. लई म्हणजे एक 10-12 बी घातले असते, पण त्याला फुटवे होतात. ते फुटवे होऊन कधी बघा, फुटवे होऊन का नाही ते खाली बघा का गड्डा किती. आता तुम्हाला खालनं असं दाखवतो एखादं बघा हे गड्डा किती आहे. चांगला आहे, 1 नंबर गहू आहे. बघून घ्या, चांगला आहे गहू, 1 नंबर गहू आहे, 1 नंबर. 2 एकर क्षेत्र आहे. तुम्हाला मागच्या वेळी मी सगळं सांगितलं आहे, पण आता गहू पूर्ण ह्याच्यात आला आहे. आता आधी अनेक महिन्यात म्हणजे हे गहू राशीला येतो आहे, म्हणून दाखवले तुम्हाला. रास करताना बी कदाचित वेळ मिळाला, संधी साधली तर तुम्हाला राशीचं पण दाखवेन मी. बरं किती आहे आणि उत्पादन किती मिळालं हे बी दाखवेन. त्याचबरोबर उसालासुद्धा चांगला फुटवा व्हावा लागला आहे. आता मागच्या वेळेस दाखवलं तुम्ही तुम्हाला, आत्ता फुटवा चांगला व्हायला लागला आहे. ऊस चांगला आहे. ठीक आहे मित्रांनो, गहू चांगला आहे बघा, छान आहे, बेस्ट आहे. आता उत्पन्न किती निघतं आहे हे तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओत मी सांगेन.